तुम्ही जर 35 ते 55 वयोगटातले मराठी पुरुष आहात आणि तुम्हाला पण वयाच्या 70-80 मध्ये आपल्या महाराष्ट्रामधले किल्ले बेधडकपणे चढायचे आहेत आणि तुम्ही म्हणताल की मी रोज ट्रेनिंग प्रॉपरली करतोय, अपर बॉडी करतोय, लोअर बॉडी करतोय, कार्डिओ करतोय, चालतोय, सगळं चांगलं आहे. पण जर तुम्ही एका महत्त्वाच्या पार्टला म्हणजे कोरला जर मिस आउट केलं तर वयाच्या 60 नंतर हे असं जे आहे ना, हे असं व्हायला आणि मग ते हळूहळू असं असं व्हायला वेळ लागणार नाहीये. त्यामुळं कोरला आठवड्यातून एकदा किंवा दोनदा प्रायोरिटाईज करणं खूप गरजेचं आहे. पुढे जायच्या अगोदर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे या 6 दिवसांच्या ट्रेनिंग सिरीजच्या 4थ्या दिवसामध्ये आणि आपण आज करणार आहोत फुल बॉडी मोबिलिटी आणि कोर वर्कआउट. मोबिलिटीसाठी खाली मी लिंक दिलेली व्हिडिओची, त्यातून तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. आता कोरला अप्रोच करताना हे लक्षात घ्या की 4 मसल आहेत टोटल. जो पुढे दिसतो त्याला म्हणतात रेक्टस ॲब्डोमिनल, ज्याला आपण 6 पॅक बोलतो. साईडला जे दिसतात त्याला बोलतात ऑब्लिक मसल. तिसरा मसल जो सरफेस एरियावरती दिसत नाही तो डीप लेवलला असतो आणि तो तुमच्या कोरला, तुमच्या ह्या पोर्शनला ओव्हरऑल स्टेबलाइज करण्याचं चांगलं मोठं काम करतो. त्याचं नाव आहे ट्रान्सवर्सस ॲब्डोमिनल. आणि चौथा मसल तो म्हणजे आपलं हे लोअर बॅक, ज्याला आपण बोलतो. हे चारही मसलला आपण एक एक सिंपल व्हेरिएशन देणार आहोत. या सिंपल व्हेरिएशनचे किती रेप्स करायचे, किती सेट करायचे हे तुमच्या मी वर्कआउट प्लॅनमध्ये मेन्शन केलं आहे. कमेंट करा मला वर्कआउट आणि हा सगळा प्लॅन तुम्हाला मी शेअर करतो. पहिल्या हे 6 पॅक मसलसाठी म्हणजेच रेक्टससाठी आपण करणार आहोत फॉरवर्ड क्रंचेस. पाय असे ठेवायचे, दोन्ही हात मागे, 90 डिग्रीचा अँगल मेंटेन ठेवा. वरती येताना श्वास बाहेर, चांगलं कॉन्ट्रॅक्शन फील करा. आरामात खाली जावा, वरती या आणि आरामात खाली जा, घाई बिलकुल नाही करायची. दुसरं व्हेरिएशन ते म्हणजे सायकल क्रंचेस. या साईडच्या ऑब्लिकसाठी याच पोझिशनमध्ये तुम्हाला अपोजिट साईडला असं क्रंच करायचं आहे आणि अपोजिट साईडला क्रंच करताना दुसऱ्या पायाने तुम्हाला किक करायची आहे. परफेक्ट. तिसरा मसल तो म्हणजे ट्रान्सवर्सस ॲब्डोमिनल, ज्याच्यासाठी आपण करणार आहोत पुशअप्स पोझिशनमध्ये प्लँक. या पोझिशनला येऊन तुम्हाला सिम्पली होल्ड करायचं आहे. लक्षात घ्या तुमची मान, तुमची पाठण, तुमची अख्खी बॉडी वरून खालपर्यंत एक्झॅक्टली या स्ट्रेट पोझिशनमध्ये असेल. परफेक्ट. आता चौथा मसल तो म्हणजे आपला लोअर बॅक. त्यासाठी आपण करणार आहोत ऑल्टरनेट लेग पेल्विक ब्रिज. या पोझिशनमध्ये तुम्हाला बसायचं आहे. वरती हिपला उचलतानाच एक पाय वरती असा उचलायचा आहे आणि चांगलं कॉन्ट्रॅक्शन होल्ड करा तुमच्या हिपला आणि लोअर बॅकला. खाली जावा. प्रत्येक रिपिटेशनला 3 सेकंद होल्ड करायचं आहे. दॅट्स इट. हे 4 व्हेरिएशन 4 मसलला ट्रेन करतील. ह्याला करा पुढचे 2 ते 6 महिने. तुमची कोर एवढी तगडी स्ट्रॉंग होईल ना, त्याचा तुम्ही काय विचार पण नाही करू शकणार आहे. दॅट्स इट. हा होता आपल्या 4थ्या दिवसाचा वर्कआउट. आपण उद्या भेटूयात 5व्या दिवसाच्या वर्कआउटमध्ये आणि आपण उद्या करणार आहोत फुल बॉडी स्ट्रेंथ ट्रेनिंग. थँक्यू सो मच.